हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. आज माझ्यासोबत रोहिणी नाही तर सत्यम आहे. कारण रोहिणीची मीटिंग आहे आणि मला थोडं काम होतं इकडे. कारण माझा मॅकबुक थोडासा वेगळा वागतोय, ग्लिचीमधून अधून. एवढा नाही पण थोडा मधून. तर मग ते इथं ॲपल स्टोअरला दाखवायला चाललो आहे आम्ही दोघं. आणि सत्यमला इकडंच आहे का? हो. आणि KFC पण बरोबर इकडंच. सो आधी आम्हाला भूक लागली, सो ॲज युजल KFC थोडं खातो आम्ही आणि मग ॲपल स्टोअरला जाणार आहे. इकडे एक वेगळं थोडंसं काय म्हणतात त्याला, सेकंड हँड गोष्टींचं सुद्धा एक स्टोअर आहे की जिथे सगळ्या म्हणजे ॲपल डिव्हायसेस म्हणा किंवा कुठले पण तुमचे असे रिपेअर होतात, बट नॉट फ्रॉम ऑफिशियल ॲपल, बट दॅट इज ऑल्सो गुड. सो ते पण चेक करणार आहे कुठं स्वस्त आहे आणि मग तसं चेंज करून घ्या. कारण काय, आयफोन जो आहे तो ॲपल आयफोन 14 आहे, खूप जुना झाला आता तो तसा. आणि त्याची बॅटरी हेल्थ 70% झाली आहे आणि तो तेवढा टिकत पण नाही मग सारखा. सो मी विचार केला एकदम ओरिजिनल ॲपलमधून टाकणं परवडणार आहे तर ठीक, नाहीतर आपलं सिमिलर असेल प्राइस पण. सिमिलर असेल का? हो, तेच सिमिलर बघू मग. तर सिमिलर असेल तर मग ओरिजिनलच टाकूया आणि नसेल तर मग काय फरक पडतो. मॅकबुक पण घेतलाय ना? हां, मॅकबुक पण घेतला आहे. पण मॅकबुकचं एवढा प्रॉब्लेम ॲज सच नाही आहे, फक्त तो थोडा स्टार्ट व्हायला थोडा वेळ घेतो कधी कधी. तर मग त्यांना आपण दाखवूयात. हां. ते काय म्हणलेच डायग्नॉस करून की होऊ शकतं तर ठीक, नाही तर चालते. मला असं पण चालून जातं आहे. आज संध्याकाळी आम्ही गो कार्टिंगला जाणार आहे होपफुली. जर ते गेलो तर आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो. इकडचं ॲक्च्युली आता आज जे जाणार आहे ते तरी थोडंफार ठीकठाक आहे आणि एक थोडं इथून लांब आहे 1 तासावर, जिथे ॲक्च्युअल F1च्या रेस होतात. सो त्या ट्रॅकच्या जवळच आहे म्हणजे ते. बट दॅट गो कार्टिंग इज प्रोफेशनल लेवल गो कार्टिंग. चल क्रॉस कर. तर आज तिकडं नाही जात आहे, आज थोडं बेसिकवाला इकडं जाणार आहे आणि नंतर कधीतरी परत त्या प्रोफेशनलवाल्या गो कार्टिंगला पण जायचा प्लॅन आहे. इंटरनॅशनल ट्रॅक आहे तो. हां, सो मग म्हणजे प्रोफेशनल गो कार्टिंग मॅचेस होत असतील ना तिथं. हो, प्रॉपर. सो त्या कारसुद्धा गो कार्ट इतका फास्ट असतील. खूप फास्ट. आजचं गो कार्टमध्ये सुद्धा बघू, मजा येईल. आजचं पण चांगलंच आहे ना? हो, आजच्या पण फास्ट आहे एकदम. हम्म. तिकडची एक टीम आहे हां. इंटरनॅशनल गो कार्टची. हां, त्या टीमचा ट्रॅक आहे हा. अच्छा, प्रॅक्टिस ट्रॅक. ओके. मग आज कोण जिंकणार आहे? ॲज युजल मीच का? बघू ना. आमच्यात नेहमी रेस होतं आहे थोडंसं एकदम. तिथं आता मागच्या वेळेस कोण जिंकलेलं? मी जिंकलेलं ना. तू जिंकलेला. हां, म्हणजे टायमिंग तिथं रेस असतं तसं रेस नव्हती. टाइम ट्रायल. टाईमवालं रेस होती की कोण सर्वात कमी टाईममध्ये लॅब कंप्लीट करतं आहे. सो माझा एकदम आमच्यात आय थिंक हार्डली मायक्रो सेकंड्सचा फरक होता. बडा भाई तो बडा भाई होता है भाई. अरे आपल्याला ते घ्यायचं राहिलं. काय? कोक कोक खालीच आहे. खालीच ना. हां, सो आमचं आता मागच्या वेळेस बघितलं असेल, आम्ही कोक तिथं नाही घेत, बाहेरून कोक घ्यायचं, तिकडं घेऊन जायचं. लय पैसे वाचतात रेश. मस्त आलेलं आहे आमचं बर्गर. हां, मस्त खाऊन झालं. आता जाऊयात ॲपल स्टोअरला. इकडे एक खूप छान गोष्ट आहे, म्हणजे ते लोक ही लाईन क्रॉस पण नाही करत कुठे पण बघा. वरती चल. इकडे खाली स्टोअर आहे आणि आय थिंक वरती सर्विस सेंटर आहे. तर आम्ही दाखवलं तिथं, तर ते लगेच बघत नाही. ते त्यांनी अपॉइंटमेंट दिली आता 5:45ची, ऑलमोस्ट 1.5 तासांनी. आम्ही परत 1.5 तासांनी येऊ आणि मग त्यांना दाखवू. आता टेम्पररी आपण इथं आता दुसऱ्या शॉपमध्ये जातो आहे, जिथं मी जर बोललो सेकंड हँड सगळ्या गोष्टी असतात. सो अनऑफिशियलमध्ये किती होतं आहे बघूयात. आता माझा 14 Pro Max आहे, सो त्याची बॅटरी चेंज करायला ऑफिशियलमध्ये 809 RMB, म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 12-13 12,000 रुपये नवीन बॅटरीचे येतील.
सो तीच बॅटरी आपल्याला इकडं कितीला मिळते ते बघूयात आणि खूप फरक असेल तर मग ती वालीच चेंज करूयात मग. हे वालं स्टोअर आहे, इकडं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस मिळतात. इकडं DJIचं पण आहे ना, PS5च्या गोष्टी ऑफिशियल आहे. ऑफिशियलच आहे. त्यांचं बऱ्याच स्टोअर इथं DJIचं आहे. Insta360 आपल्याकडे जो फेमस कॅमेरा आहे 360 वाला. What version he said? The 14 Pro Max. no. The system version is 26 or 26. 26了已经。26，直接换圆排钢廊，然后显示未验证，但是健康100可以看得到。好的。तो आता तो बघ कसा एकदम छोट्या छोट्या गोष्टी इकडं रिपेअर होतात, काहीही तुमचं असेल. मला वाटतं ह्याच्याकडनंच आपण लास्ट टाइम केलं होतं काय. नाही, ह्याच्याकडनं केलं होतं. हां का? अच्छा हां. सो फायनली बॅटरी चेंज झालेली आहे, सगळं काही झालं आहे. मॅकबुकचं आता आम्ही जे अपॉइंटमेंट घेतली ॲपल स्टोअरला तिकडे चाललो आता परत. हे आता एवढ्या जुन्या फोनला परत नवीनवाली होती 809 RMB विच इज ऑलमोस्ट 12, जे मगाशी सांगितलं 12,000, आणि ही वाली मिळाली मला 240 UN. सो दॅट इज ऑलमोस्ट 33,300 वगैरे. आता बराच वेळ झाला फिरतोय आम्ही. थकला का रे? थोडंफार. आता कसं जायचं गो कार्टिंग मग? जाऊ ना, त्याला काय. मग हारल्यावर उगाच कारणं नाही द्यायची, उगाच चालवलं मी हे. मजा येईल, पण आता जाऊ गो कार्टिंगला. पप्पा आले असतील मला वाटतं घरी ना. नाही, काय नाही, 6 वाजता. पण असं इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टींसाठी फिरायला मजा येते. हो. चायनामध्ये एवढं भरमसाठ इलेक्ट्रॉनिक स्टोअर आहे. सर्वात भारी जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स बघायचं असेल तर चायनामध्ये एक सिटी आहे शेंजन म्हणून. तिकडे मॉलचे मॉल आहेत डायरेक्ट असे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींच्या. सो कोणी तुम्ही जर आला कधी चायना आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी स्पेसिफिकली आलात तर शेंजन म्हणून सिटी आहे, तिकडे जावा. म्हणून माहीत नसेल तर सत्यम खूप भारी वाजवतो. खूप भारी वगैरे नाही वाजवत. कुठला वाजवायचा? तर काय सगळे सारखेच वाजतात. तुला कळतं का एवढा फरक त्यातला? मग केवढं भारी असतं याच्या आत हे. कुठलं गाणं? You be my queen. हिंदीवाला कुठला येतं का? टन ते वाला. वा 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 वा, मस्त मस्त. मजा आली. शेषे ओके, शिष्य. डायरेक्ट घुसलो आम्ही स्टोअरमध्ये. आता सत्यम आणि आम्ही खूप लहानपणी, म्हणजे मला आठवत नाही, 2004-2005 साली चायनामध्ये शिकायला होतो 2 वर्षासाठी. तेव्हा आमच्या शाळेमध्ये तिकडं आम्हाला पियानो शिकवायचे, हे प्लस व्हायोलिन पण शिकवले का? हो. नाही, होते क्लासेस, पण मी केलं नाही कधी व्हायोलिनचे. पण तिकडं इतकं भारी सगळं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, बास्केटबॉल, बॅडमिंटन, काय. आमची शाळा तिकडं सुरू व्हायची सकाळी 7 वाजता. 7 वाजता आम्हाला बसनी आम्ही 6:30ला निघायचो आणि 7ला पोचायचो. आणि संध्याकाळी 6:30पर्यंत आमची स्कूल असायची. ह्यांना हा तर किंडरगार्टन म्हणजे अजूनच लहान मुलं, तर ह्यांना प्रॉपर झोपायला बेड ते सगळं असायचं. म्हणजे दुपारची ह्यांना प्रॉपर झोपसाठी पिरियडच वेगळा झोपायचा. आणि मजा होती. त्यामुळं लय भारी असायचं, म्हणजे कळायचं नाही कसा वेळ जातो एवढा स्कूल जरी असली तरी. मला वाटतं आमचं इंग्लिश तिकडं तरी आम्ही इंटरनॅशनल सेक्शनला होतो. चायनीज स्कूल जरी असेल, पण तिथं असं होतं की इंटरनॅशनल सेक्शनमध्ये चायनीज एक सब्जेक्ट होता फक्त, आणि बाकीचं सगळं जे इंग्लिश, फिजिक्स म्हणतो जे काय होतं ते सगळं आम्हाला इंग्लिशमध्येच शिकवायचे. पण इंग्लिश असा एक वेगळा सब्जेक्ट पण होता, तर त्याच्यात आम्हाला नार्निया वगैरे असे मूवीज दाखवायचे आणि मूवीजवरनं मग प्रश्न विचारायचे. एक्झाम असायच्या मूवीजच्या एक्झाम. खूप भारी. तर म्हणजे एज्युकेशन इज क्वाईट गुड म्हणता येईल. आम्ही असं होतं की आमचं मराठीच विसरून गेलो, म्हणजे बोलायचं नाही, लिहायचं म्हणा
किंवा जे काय आम्हाला मराठी लिहायलाच जमत नव्हतं. तर मग घरच्यांनी ठरवलं की एवढं पण नको, परत आम्हाला इंडियात आणलं आणि मग इंडियामध्ये आम्हाला बेसिक फार मराठी शिकवायला लागली 6वीत. मी तर 6वीत शिकलो आहे लिहिण्यासाठी. सो ॲपल स्टोअरमध्ये आलो आहोत. माझा मॅकबुकचा थोडासा प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी स्लो बूटअप होतो आणि तेच बघण्यासाठी आलो आहे. बघू काय सांगतात. म्हणजे तो खूप सिस्टमॅटिक आहे सगळं की अपॉइंटमेंट देतात, हे देतात आणि मग प्रॉपर 1 to 1 वेळ पण देतात. तुम्ही इंडियाच्या जे ऑफिशियल ॲपलवाला आहे जे पुण्यामध्ये आय थिंक कुठे आहे रे ते कोरेगाव पार्क, कोपा मॉलला आहे ना. कोपा मॉल. हां, सो त्या स्टोअरला पण असंच असेल आय होप सर्व्हिस. चायनामध्ये तर मी चायनामध्येच आलो आहे आजपर्यंत सर्व्हिसच्या यायला. खूप सुंदर असते ॲपलची सर्व्हिस. हॅलो. ओके, फायनली दाखवलं त्यांना आम्ही आणि त्यांनी सगळं डायग्नोस्टिक्स वगैरे केलं. पण त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही, एकदम चांगला आहे तुमचा. त्यांनी फक्त एक छोटीशी सेटिंग चेंज केली काहीतरी, जेणेकरून बूटअप स्पीड जो आहे तो फास्ट होतो. तर ॲज इट इज तसा काही प्रॉब्लेम नव्हता मला, फक्त बूटअपचा इश्यू होता की थोडा स्लो व्हायचं बऱ्याचदा. आता स्लो पण म्हणजे काय असं स्लो नाही, फक्त 4-5 सेकंड, ते पण मला थांबायला जेवावर यायचं. सो पण ते सुद्धा तिने ते एक सेटिंगनी ते पण फास्ट केलं. बट आय थिंक आता एकदम नॉर्मल आहे. सो लेट्स गो. आता पप्पा येतील घरी आणि मग जायचं आहे गो कार्टिंगला. आता जातो घरी आम्ही. मला खूप ताण लागली प्रचंड. मग ह्याला हरवतो ॲज युजल आणि मग जरा माझं मनाचं समाधान पण होईल. बघू ना, आज तर तुला असा हरवतो. फायनली आम्ही इथं कार्टिंगच्या इथं आलेलो आहे. ही कार्ट आता इकडं हा ट्रॅक आहे आय थिंक. मी इथे बसून घेते. काही बसून नाही, तुला करायचं आहे. छान ट्रॅक दिसतोय. सो आता मी, सत्यम आणि रोहिणी. मला खूप मळमळत आहे. प्लीज माझ्या मागे नको लागू. का? मी हे खूप जर असं का? मी खूप चिडेल मग तुझ्यावर. असं का करते? थांब, मी पप्पांनाच सांग. दुसरी बायको करतो. लगेच दुसरी बायको का? हं? हं? तिचा विजा कोण काढत बसेल एवढा परत? बाप रे. मजा ग, मजा. मला तूच हवीस. प्लीज मला डोकं खूप फिरतंय. कशाने? गाडीत बसून. हे घालायचं. अच्छा, काय बुलेट प्रूफ जॅकेट. बाबो, कसलं प्रोफेशनल वाटतं ते. रेडी का हरायला? चल, चल, बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. हे तर खाजाली माझ्या डोक्याला. कसं खाजली? ओके. Hold on, break. Yes. Break. Okay, go. बाबू, लय डेंजर. ग कसं होतं रे? मस्त. लय ताकद लागते बाबा हातात. हो सोपं नाही ते. हो, थँक्यू. ही इज व्हेरी फास्ट. या उगाच कव्हर अप करायला. पण सत्यमने एकदम खतरनाक फुल स्पीड. कोण जिंकलं? आता सत्यमचं जे आहे ते बेस्ट लॅप हा आहे आणि माझा बेस्ट लॅप 26.5. Okay, so there is only 0.5 second difference between. It's most fast lap and it's last Yeah. lap. Well done, congratulations. थँक्यू. You are the world champion. घाम बघ केवढा आहे. हा? खूप डेंजर. हे तर काहीच नाही. विचार कर F1 मध्ये काय होत असेल त्यांचं. माहिती ना, F1 मध्ये लिटरली 4 किलो कमी होतं वजन कमी होतं त्यांचं. एवढं पाणी निघून जातं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थोडक्यात जिंकला. अरे मला यांनी धडकून पुढे गेला हा माझ्या. काय नाही, तिकडं अडकलेला तू. हा, पण याच्या स्पीड असल्यामुळे तो असा माझ्यामुळे कमी होत होता वाटतं. पण मजा आली एकदम. तुला करायचंय रोहिणी? कर की.
वाचलं रे. पण मी जिंकले आधी. फायनली रेस झाली आमची. सत्यम हां कसं वाटलं? फायनली हारलायस तू. थोडंसं हारलं. थोडं नाही, किती हार्डली 0.5 मायक्रो सेकंड. नाही 0.5 ना, नाही 5 आणि अर्धा सेकंड, सॉरी. हां छान होती पण गो कार्ट ना. ह्या गो कार्टिंगला इकडं आलो आम्ही. मला पुढे बसू द्या प्लीज. पुढे ब्लो बसायचं. करते मी. कसं वाटलं, कसं खेळलो मी? खूप छान. छान. तू का नाही खेळली? मला नाही एवढा इंटरेस्ट आहे. हात दुखून येतात पण यार, डेंजर म्हणजे मग हिचं तर खूपच अवघड झालं असतं. मला तर तुझे हातच तुटले असते. तुटले असते हो डायरेक्ट. लय डेंजर. तुला खरं तुटले भेटले असते. ते ताकद तुला कळेल तिथं केल्यावर, एवढं दुखलं ते.